मी तुम्हाला सांगतो, मी कुठली कृष्णराज महाडिक 2025 मध्ये लग्न करणार का? हा विषय माझ्या डोक्यातच नाही आहे. म्हणजे मी का तुम्हाला सांगतो, मी कुठल्या नेगेटिव्ह वेमध्ये बोलत नाही आहे. माझं लग्न होईल पण आणि नाही पण मला मला माहित नाही ते होणार का असं नाही. कसं? ह्या वर्षी म्हणतोय हो, अच्छा. ह्या वर्षी नाही नाही, होणार माझं. तुम्ही 2025 म्हणला. 2025 माझं म्हणण्याचा अर्थ आहे की 2025 मध्ये माझं लग्न होईल का नाही मला. तुम्ही असं म्हणा ना पुढे अहो, 2025 तुम्ही म्हणून. म्हटलं 2025 विचारला म्हणून म्हटलो. बरं. अहो टेन्शन येईल बाकीच्यांना, म्हणजे जे कोणी स्थळं सुचवतायत, जे अहो. कोणी मुली आणतायत त्यांना टेन्शन येईल की असं काय म्हणायला लागले कृष्णराज महाडिक. 2025 मध्ये माझं लग्न होईल का नाही माहित नाही. का मी तुम्हाला ह्याचं पाठिंबाचं कारण पण सांगतो. मी एक वर्कहॉलिक आहे. मी तुम्हाला सांगतो, मी एवढा वर्कहॉलिक आहे की एक टाइम होता जेव्हा मी विचार करायचो की आपण 8 तासच्या जागी 6 तास झोपलं पाहिजे, म्हणजे 2 तास एका दिवशी जास्त काम करायला मिळणार, महिन्याचे 60 तास जास्त काम करायला मिळेल. मी असा विचार करणारा व्यक्ती होतो. मला खूप वेगळं, जसं तुम्हाला माहिती आहे की मी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतोय आणि मला त्यातले जे चॅलेंजेस आहेत ते खूप आवडतात. म्हणजे आय लव्ह टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स, असं आहे माझ्यासाठी. आणि हे तर आता राजकीय, सोशल मीडिया, स्पोर्ट्समध्ये होतो. आता उद्योगसुद्धा आहे आणि कदाचित अजून काही महिन्यांनी, वर्षांनी अजून काही येईल. तर मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालून नवीन गोष्टी शिकण्यामध्ये, करण्यामध्ये खूप माझी आवड आहे. त्यामुळे काही गोष्ट आली की मी त्याच्या पाठीमागं सगळं सोडून त्याच्या पाठीमागं लागतोय. आणि त्यामुळं एक असं आहे की त्या कामामध्ये असल्यामुळं माझं ह्या गोष्टींमध्ये लक्षच नाही आहे, खरं सांगतो मी तुम्हाला. कारण आय एम जस्ट सो बिझी विथ वर्क की असे बाकी काही विषय माझ्या डोक्यात नाही. पण आता न्यूज 18 लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरनं काय मुलीकडनं काय अपेक्षा काय आहेत ते तरी सांगा जरा. अपेक्षा काय आहेत? मुलगी कशी असावी? हं. काय नाही, संस्कारी, जसं तिच्या आईवडिलांना सन्मान देते तसं माझ्या आईवडिलांना सन्मान द्यावी. आणि काय नाही, घर सांभाळ, आमची काय अपेक्षा नाही तशी. वैष्णवी वहिनीसारखी असावी का मंजरी वहिनीसारखी असावी? हम्म. त्या दोघी मिळून जशा असतील तशी असावी. बरं, कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. बरं, आता एक असं म्हणजे जनरल विचारतात बघा की रॅपिड फायर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी की शरद पवार वगैरे असं. तर तसं मला नाही, ऐका, ते नाही विचारायचंय मला. मला असं विचारायचं की पण उत्तर दिलं पाहिजे. कशाबद्दल विचारणार तुम्ही, फॅमिली का पॉलिटिक्स? फॅमिली. फॅमिली पण आम्ही तुलना नाही हो, आमच्यासाठी सगळं एकच आहे. म्हणजे मग कॅन्सल. मम्मी, डॅडी, दादा, वहिनी, सगळी एकच आहेत माझ्यासाठी. त्यांच्यात तुलना मी नाही करू शकत. बरं, कॅन्सल, रॅपिड फायर कॅन्सल. बरं, आपण बघाशी ना ते खेळाडू आणि ह्याच्याबद्दल बोलत होतो, तो विषय तिसरीकडेच गेला खरं तर. एक खेळाडू म्हणून आपण कुठलीही मॅच, म्हणजे एवढे सगळे खेळ आहेत त्याच्यामध्ये कुठलीही मॅच, ती कुठल्याही स्तरावरची असू देत, शाळेतली असू देत, नाहीतर नॅशनल लेवलची, इंटरनॅशनल लेवलची असू देत, पंचांचा निर्णय अंतिम राहील असं खूप वेळा आपण ऐकतो. तर कोल्हापुरातली कुस्ती सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही कुस्ती लहानपणापासून, तुमचा कुस्तीचा व्लॉग बघितलाय, तुम्ही का कुस्तीमध्ये नाही हेही ऐकलंय. अगदी जर शॉर्टमध्ये ज्यांनी नसेल ऐकला त्यांना सांगा ना प्लीज, की तुम्ही कोल्हापुरातले असून सुद्धा मोठा भाऊ कुस्ती खेळत होता, तर मग कृष्णराज का नाही कुस्तीमध्ये? जेव्हा आमच्या फॅमिलीचा, आमच्या परिवाराचा क्रीडा क्षेत्रात पण इतिहास फार मोठा आहे. माझ्या आजोबांपासनं भीमराव दादा महाडिक हे फार मोठे पैलवान होते. त्यांचे सगळे भाऊ हे पैलवान होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत माझे वडील, त्यांचे सगळे भाऊ हे सुद्धा पैलवान होते. आमचं म्हणजे पैलवानकीचंच घर होतं हे. पैलवान घराणं म्हणजे महाडिक घराणं अशी आमची ओळख होती. जेव्हा आम्ही खूप यंग होतो, आम्ही तालमीत जायला चालू केले. ते मी आधीपासूनच, म्हणजे आत्ता जसा मी आहे लीन बॉडी आणि मी असाच होतो. माझी कधीच पैलवानासारखी तब्येत नव्हती. मी कितीही खाल्लं माझी तब्येत वाढत नाही. पण माझे दोन्ही मोठे भाऊ एकदम हट्टेकुटे, म्हणजे पैलवानच बघितल्यावर. तर त्यांना जे त्या स्पोर्टमध्ये करायला होत होतं ते मला जमत नव्हतं, किंवा त्यांना सुद्धा म्हणजे असं तेवढं इंटरेस्ट घेऊन ते करत नव्हते. आणि आम्ही खूप फॉर्च्युनेट आहे की मम्मी डॅडीने आम्हाला फ्रीडम दिलं की जे पाहिजे ते करा, तुम्हाला ठीक आहे कुस्ती नाही खेळणं पण स्पोर्ट्स पाहिजे. त्यामुळे आम्ही आमचा चूज केला. आणि मी तर रेसिंगच्या आधी पण भरपूर स्पोर्ट्स खेळलो, पण रेसिंगमध्ये जे पॅशन वाटत होतं ते बाकी कुठल्या स्पोर्टमध्ये वाटलं नाही. आणि मी त्या स्पोर्टमध्ये इन्व्हॉल्व झालो आणि मी त्यात पुढे गेलो. मग बरं. आणि हां, तर आता कुस्तीमध्ये आता एक महाराष्ट्र केसरीमध्ये जो काही हे झाला की बाबा
पंचांना एखाद्या खेळाडूनी अशी वागणूक देणं किंवा काय ह्याच्या अगदी एका वाक्यात? मी कुठल्याही खेळाडूचा वगैरे अपमान नाही करणार. जे काय तिथं गोष्ट आहे बघा, हे शेवटी स्पोर्ट्स आहे. स्पोर्ट्समध्ये हीट ऑफ द मोमेंटमध्ये भरपूर गोष्टी होत असतात. म्हणजे आता ही एखादी गोष्ट कॅमेऱ्यावरती कॅप्चर झाली म्हणून, पण काय आहे, खेळाडूंची मानसिकता वर्षोनवर्ष तुम्ही एका क्षणासाठी सराव करत असताय. वर्षोनवर्ष म्हणजे मी पण आता रेसिंगमध्ये 10 वर्ष घालवले. तसंच जे काही खेळाडू तिथं खेळत असतील, ती जन्मल्यापासून त्या एका क्षणासाठी ते जे काय असतं सगळं जे ते काय बस असतं केली देतात. हीट ऑफ द मोमेंटमध्ये होतं 100%. ज्या झाल्या त्या चुकीच्या गोष्टी झाल्या, कदाचित तसं नाही व्हायला पावतं, पण त्या मेंटल स्टेटमध्ये तुम्ही नसताय. त्यामुळे मी कुणालाच खरं तर ब्लेम नाही करणार. मी ना त्या खेळाडूला ब्लेम करेन किंवा जे काही निर्णय झाला वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते खूप कॉन्ट्रोवर्सीज झाल्या त्याच्यावरती. पण कधी कधी स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्समन्सना सांभाळून सुद्धा घेतलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की जे झालं ते बरोबर झालं, पण हीट ऑफ द मोमेंटमध्ये गोष्टी होतात आणि ते लोकांनी समजून पण कधी कधी घेतलं पाहिजे. त्यावरती खूप नेगेटिव्हिटीसुद्धा त्यांच्यावरती झाली, त्या खेळाडूंवरती झाली. तर आणि एका खेळाडूलाच माहिती आहे की ते काय मानसिकतेत असतात आणि काय गोष्टी त्यांच्याकडनं होतात. त्यामुळं जो एखादा व्यक्ती जर खेळाडू नसेल, म्हणजे हे जे मी सांगवलंय हे दुसरं कोणतं खेळाडूच तुम्हाला सांगणार जो त्या लेवलवरती म्हणूनच पोहोचून तुम्हाला आलेला आहे. विचारलं हो, हे. त्या लेवलवरती पोहोचून आलाय. त्यामुळं हो, म्हणजे आता मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आता फुटबॉल आपण इंटरनॅशनल लेवलला किती बघतोय, तिथं पण असे अनेक किस्से आहेत. मारामारी म्हणजे कम्प्लीट वाईट स्तरावरती. आमच्या रेसिंगमध्ये कित्येक गोष्टी आहेत, पण नुसतं त्या कॅमेरावरती कॅप्चर झाल्या नाहीत कदाचित म्हणून त्याच्यावरती एवढी कॉन्ट्रोवर्सी नाही. तर पण हे समोर आलं हे म्हणून समोर आलं म्हणून झालं, चुकी झालं, त्यांनी त्यासाठी कदाचित माफी सुद्धा मागितली असे मला माहीत नाही. पण त्या हीट ऑफ द मोमेंटच्या गोष्टी आहेत आणि त्यावरती एखादा खेळाडू काय आहे हे लोकांनी जजमेंट नाही केलं पाहिजे. बरोबर. आता तुमचा युवा वर्ग एवढा तुमच्याशी कनेक्टेड आहे, तर कोल्हापुरातली मुलं, मुली, यंगस्टर्स नोकरीसाठी पुण्याला, मुंबईला वगैरे जातात. IT इथली असतील का? हो. कोल्हापूर एक IT हब व्हावं असं काही? मी खरं सांगतो, म्हणजे ह्यात थोडंसं राजकारण आहे म्हणून मी तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर देतो. कोल्हापूरमध्ये अनेक गोष्टींमध्ये श्रेयवाद आणि अनेक विकास कामांमध्ये राजकारण खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे. मागच्या गेल्या अनेक वर्षात काँग्रेसची तिथं सत्ता होती कोल्हापूरमध्ये आणि खूप एकामेकांच्या आडवं पडणे आणि अशा, म्हणजे मी जास्त डिटेलमध्ये जात नाही आता, पण तुम्हाला कळालं असेल, अशा गोष्टी तिथं होत होत्या. आणि अनेक चांगले प्रोजेक्ट्स जसं की IT पार्क खूप वर्ष झालं आता प्रोजेक्ट तो आमच्या इथं पेंडिंग आहे. तर हे ह्या राजकारणामुळं तिथं होत होतं, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. परंतु आता इथं महायुतीची सरकार आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की संपूर्ण 10च्या 10 सीटा ह्या महायुतीच्या आल्या. आमच्या इथं जे काय आता नेते निवडून आलेत ते सगळे चांगले काम करणारे, कष्ट करणारे नेते आपल्याला नेतृत्व करण्यासाठी मिळालेत. आणि मला संपूर्ण खात्री आहे की ह्या 5 वर्षात कोल्हापूरचे जे काय आता मोठे प्रश्न असतील ते सोडवले जातील. तुम्ही फुल फ्लेज जेव्हा उतराल तेव्हा हे सगळं बाजूला काढाल ह्याच्यातलं जे काय राजकारण, आता IT पार्क होण्यामध्ये राजकारण आडवं येतंय किंवा हे, ते सगळं क्लिअर करणार? माझ्याकडं आत्ता सुद्धा भरपूर लोक येतात की तुम्ही ह्यामध्ये लक्ष घाला, तुम्ही त्यामध्ये लक्ष घाला. मी अजून सुद्धा माझी वेळ आलेली नाही. मी अजून सुद्धा त्या पोझिशनवरती नाही किंवा मी एका पदावरती नाही. हा, मी नाही म्हणजे मी एका कुठल्या पदावरती नाही, माझ्या अथॉरिटी नाही, माझ्याकडे अधिकार नाही अजून मी स्वतः ऍक्शन घेण्यासाठी. कारण माझ्याकडे कुठल्या पक्षाचं, म्हणूनच म्हटलं तुम्ही त्याच्यात गेल्या मी पडल्या जेव्हा जाणार तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी एक एक मी मार्गी लावणार. कारण मी हे कॉन्फिडन्सनी पण का सांगतोय तुम्हाला सांगतो, कारण मी हे शब्द कित्येक वेळा ऑलरेडी वापरला आणि परत वापरतो. मी माझ्या कामाशी आणि माझ्या लोकांशी प्रामाणिक आहे बघा. मी कधी काही लपवून करणार नाही. मी कधी कुठल्या व्यक्ती जर पुढे जात असलं तर त्याला मागं ओढण्याचा प्रयत्न करणार नाही, जे आमच्या कोल्हापूरमध्ये खूप होते. आणि त्यामुळंच असल्या लोकांचे म्हणजे मुळापासून त्यांना काढून टाकलं बघा लोकांनी आणि विधानसभेमध्ये आपल्याला तो रिझल्ट दिला. त्यामुळे